कोणी MPP, आता योगेश चव्हाण आमचा सिनियर झाला. म्हणजे असे सगळी मुलं आम्ही इथे अभ्यास करायला, कारण छोटं घर 10 बाय 10चं घर असल्यामुळे तिथे अभ्यास करू शकत नव्हतो. या सिद्धिविनायकच्या आशीर्वादाने आज आमचे सगळे ग्रुप एकदम वेल क्वालिफाईड झाले आहेत. त्यात कोणा माझ्यासारखा एक पॉलिटिकल एकच झालं आहे, बाकी सगळे गव्हर्नमेंट कोण प्रायव्हेट याच्यामध्ये झाले. पण सिद्धिविनायकचा आशीर्वाद सदैव आमच्या पाठीशी आहे. दुसरी बाब अशी की सिटिंग आमदार सदा सरवणकर आहे, दुसरीकडे ठाकरे पुत्र आहेत, असे दो दिग्गज उमेदवार, आणि त्यामध्ये तुम्ही एक उमेदवार, सर्वसामान्य उमेदवार. काय वाटतं तुमचा विजय सुकर? आता एक 2 तासात सगळाच कौल, जनतेचा कौल समजेलच आपल्याला. परंतु कसं आहे बघा, विजयाची खात्री असल्यामुळे मी बिंदास आहे. आजही मी बिंदास आहे, कालही होतो आणि उद्याही तसंच राहणार आहे. हारजीत ही जीवनातली एक पायरी असते. हार असते कोणाला, शेवटी बघा ही स्पर्धा आहे, स्पर्धेमध्ये कोणतरी एक जिंकणार. त्यामुळे टेन्शन घ्यायची गरज नाही, आपण आपलं दैनंदिन काम चालूच ठेवणार. एकीकडे तुम्ही नगरसेवक बनण्यासाठी सुद्धा इच्छुक होतात काही वर्ष, तेव्हा बनता नाही आलं. आता आमदारच्या रिंगणात तुम्ही उभ्या, आमदार बनणार विश्वास? मला एक तुम्हाला सांगतो ना, मी जेव्हा राजकारणात आलेलो, म्हणजे मला वाटते 93-94ची गोष्ट आहे. आमच्याकडे BMCला रानडे बाई होत्या आणि ती मला एकदम मुलासारखी करायची. तेव्हा खिशात पैसे नसायचे, तीच नाश्ता द्यायची. तेव्हा मला ती सहज बोलेल, तुझा हात दाखव रे. मी आपला दाखवला हात. ती बोलती, तेव्हा मला ती वाक्य अजूनही आठवतात. मला बोले, तू आयुष्यात नगरसेवक होणार ना, तू बनणार तर आमदारच बनणार. आणि हे सगळं बघा आता ऑटोमॅटिक सगळं जुळून आलं. ती आठवण मी तिला शोधतो, कारण ती शिरोडकर फारच प्रामाणिकपणे त्यांनी तिथं मत मांडलं की खूप त्यांनी सांगितलं की साधा तू नगरसेवकाने थेट आमदारच होता. अशी खूप आपल्याला या निवडणुकीचं खरं आपल्या लोकशाहीचं काय म्हणतात ते सौंदर्य, आपल्याला सगळ्यांनाच तिथे निवडणुका लढण्याचा अधिकार आहे.